नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक या मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण रिव्ह्यू करणार आहे. हे फी स्ट्रक्चर लास्ट इयरचं आहे 2023-24. तर मोस्ट प्रोबॅबली यावर्षी पण फी स्ट्रक्चर याच प्रकारे राहील. SMBT नाशिक या मेडिकल कॉलेजचं हे मेडिकल कॉलेज सेमी प्रायव्हेट आहे. यामध्ये कॅटेगरीवाल्यांना ट्यूशन फीमध्ये सवलत असते. आपण पाहूया, ओपनपासून सुरुवात करूया. तो ओपन कॅटेगरीचे ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी आहे बघा, पर इयरसाठी 11,60,000 रुपये. ओपनच्या कॅन्डिडेटसाठी पर इयर आहे बघा ही ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीस. त्यानंतर बघा हॉस्टेल फी आहे, ती पण पर इयर आहे, ती आहे 1,00,000 रुपये. त्यानंतर मेस फी आहे, ती आहे 1,00,000 रुपये. युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी आहे फर्स्ट इयरची 9,500 रुपये. त्यानंतर लायब्ररी डिपॉझिट आहे 20,000 रुपये. हे वन टाईम आहे आणि रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला ते पे करावे लागेल. MBBS संपल्यानंतर ते रिफंड होऊन जाईल. तसेच लायब्ररी डिपॉझिट आहे, ते पण रिफंडेबल आहे. ॲडमिशन घेताना भरावे लागेल, पण MBBS संपल्यावर ते रिटर्न होऊन जाईल. 20,000 रुपये लायब्ररी डिपॉझिट. जिमखाना डिपॉझिट आहे 10,000 रुपये. कॉशन मनी डिपॉझिट आहे 1,00,000 रुपये आणि हॉस्टेल डिपॉझिट आहे 50,000 रुपये. तर ओपनच्या कॅन्डिडेटला टोटल फीस बघा भरावी लागणार आहे ॲडमिशनच्या वेळेस 15,69,500 रुपये. एवढी फीस ओपनच्या कॅन्डिडेटला SMBTमध्ये ॲडमिशन घ्यायला लागणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता लॅब डिपॉझिट, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना डिपॉझिट, कॉशन मनी डिपॉझिट आणि हॉस्टेल डिपॉझिट. 20,000, 20,000, 10,000, 1,00,000 आणि 50,000 एवढे मिळून हे सर्व डिपॉझिट्स आहेत, ते फर्स्ट इयरला लागतील. सेकंड इयरपासून हे डिपॉझिट्स लागणार नाही. सेकंड इयरपासून फक्त ट्यूशन, हॉस्टेल, मेस एवढंच फी लागतील. हे सर्व डिपॉझिट्स सर्व रिटर्न होतील, पण हे 5 वर्षानंतर जेव्हा MBBS आपलं संपेल त्यानंतर हे सर्व डिपॉझिट्स रिटर्न होतील. तर आपण OBC कॅटेगरीमध्ये बघूयात. OBC कॅटेगरीमध्ये ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीस हाफ लागते, त्यामुळे आपल्याला 6,32,727 रुपये एवढेच लागतील. आणि हॉस्टेल फी बघायला गेलं तर 1,00,000 रुपये हॉस्टेल फी आहे. मेस फी 1,00,000 रुपये आहे. युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी 2,900 रुपये एवढी लागेल. लॅब डिपॉझिट 20,000 रुपये लागतील. लायब्ररी 20,000 रुपये. जिमखाना डिपॉझिट 10,000 रुपये. कॉशन मनी 1,00,000 रुपये आणि हॉस्टेल डिपॉझिट 50,000 रुपये. तर टोटल OBC कॅन्डिडेट्सचं आपण टोटल केलं तर आपल्याला बघा 10,35,627 रुपये एवढं टोटल होत आहे. तर यावर आपण पाहू शकतो की OBCच्या कॅन्डिडेटला ओपनपेक्षा 5,00,000 जवळजवळ कमी लागत आहे. तो याच्यामुळे की ट्यूशन फीमध्ये यांना 50% ऑफ बसते, त्यामुळे 5,00,000 रुपये यामध्ये टोटल कमी होत आहे. यानंतर EWS आणि EBSचं बघूयात. तर याच्यामध्ये ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी आहे बघा त्यांच्यासाठी 5,80,000 रुपये. हॉस्टेल फी आहे 1,00,000 रुपये आणि मेस फी आहे 1,00,000 रुपये. युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी आहे 2,900 रुपये. बाकी सर्व डिपॉझिट सर्व कॅटेगरींना सेमच आहेत. त्यामध्ये आपण 20,000 रुपये लॅब डिपॉझिट, 20,000 रुपये लायब्ररी, 10,000 रुपये जिमखाना, 1,00,000 कॉशन मनी, 50,000 हॉस्टेल डिपॉझिट. तर EWS EBC यांचं टोटल होतं आहे बघा 9,82,900 रुपये. यानंतर आपण SBC NTVJ या कॅटेगरीचे फी स्ट्रक्चर बघूयात. यामध्ये ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीस SBC NTVJ यांना लागणार आहे बघा 1,06,901 रुपये. हॉस्टेल फी 1,00,000 रुपये. मेस फी 1,00,000 रुपये. युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी 2,900 रुपये. लॅब 20,000 रुपये डिपॉझिट. लायब्ररी 20,000 रुपये डिपॉझिट. जिमखाना 10,000 रुपये. कॉशन मनी 1,00,000 रुपये. हॉस्टेल डिपॉझिट 50,000 आणि टोटल होतं आहे बघा 5,09,801 रुपये. SC/ST या विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी 0 असते, त्यामुळे त्यांना ती फीस भरावी लागणार नाही. पण हॉस्टेल आणि मेस ही कंपल्सरी राहील त्यांच्यासाठी पण. तर हॉस्टेल 1,00,000 रुपये, मेस 1,00,000 रुपये. युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी 2,0900 रुपये. लॅब डिपॉझिट 20,000 रुपये. लायब्ररी 20,000. जिमखाना 10,000. कॉशन मनी 1,00,000. हॉस्टेल 50,000 आणि टोटल केलं तर 4,02,900 रुपये. त्यामध्ये पण
आपण जवळजवळ समजू शकतो 2 लाख रुपये तर फक्त डिपॉझिट्स आहेत, ते रिटर्न होऊन जातील MBBS संपल्यावर. आणि बाकीचे खालचे कोटे आहेत बघा, ते NRI कोटा आहे. त्यामध्ये 4-5 पटीने एक्स्ट्रा फीस देऊन NRI कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन घेता येते. पण NRI कोट्यामधून नॉर्मली कोणी घेत नाही, इन्स्टिट्यूशन कोट्यामधून घेतात. इन्स्टिट्यूशन कोट्याची बघा खाली आहे फी, त्याची फी आहे बघा पर इयरची ट्यूशन आणि डेव्हलपमेंटची 34,80,000 रुपये. हॉस्टेल फी 1 लाख रुपये, मेस फी 1 लाख रुपये. युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी आहे बघा 49,550 रुपये. लॅब डिपॉझिट 20,000 रुपये, लायब्ररी डिपॉझिट 20,000 रुपये, जिमखाना डिपॉझिट 10,000, कॉशन मनी डिपॉझिट 1 लाख रुपये, हॉस्टेल डिपॉझिट 50,000 रुपये. ते टोटल होतं आहे बघा 39,29,29,550 रुपये पर इयरचे. अशी इंटू 5 केल्यावर तुम्हाला समजून जाईल इन्स्टिट्यूशन कोटाची काय फीस लागेल. ते खाली आपल्याला अकाउंट डिटेल्स दिलेले आहेत बघा. फीस टाईप ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी, लायब्ररी फी, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना डिपॉझिट, कॉशन मनी डिपॉझिट एक्सेट्रा. ही फर्स्ट फी आहे बघा. त्याचे अकाउंट डिटेल्स इकडे आपल्याला दिले आहेत राईट साईडला. त्याच नावाने त्याच अकाउंट डिटेल्सच्या याने DD बनवायचा आहे. सेकंड आहे बघा मेस फी, हॉस्टेल डिपॉझिट. या फीची DD या सेकंड नंबरच्या कॉलममध्ये राईट साईडला त्या अकाउंट नंबरवर DD बनवायचा आहे. आणि थर्ड फीस युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी अँड इन्शुरन्स फी. ही सर्व फी थर्ड अकाउंट डिटेल्स आहेत त्या अकाउंट डिटेल्सवर भरवायची आहे. तर आपल्यास काही शंका असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारावे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करावे, जेणेकरून की तुम्हाला पुढच्या वेळेसचे बाकी सर्व सेमी कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर जाणून घ्यायला मदत होईल. धन्यवाद.